एव्हरीवन, मी संजीवनी. माझ्या मिनी लॉगमध्ये तुमचं स्वागत. मस्त आम्ही दोघंही तयारी केली आणि मिनी लॉग स्टार्ट केली ना. माझा नवरा येणार नाही असं होणारच नाही. मग जायला निघालो. आता कुठं चालल्या त्या तुम्हाला समजलंच पुरं. तोपर्यंत तुम्ही लॉग बघतच राहा. नवऱ्याने इथं मस्त ड्रायव्हिंग केली आणि पिऊ कुठं जायला निघलो ना, झोपणार नाही असं होणारच नाही. मग समजलं आता कुठं आल्या. तर आम्ही आल्या बायखाल्याला राणीच्या बागेन. राणीच्या बागेतला माझा पिल्लू बघा, येऊ छोटा पिल्लू. तिथं पण कुठं काही दिक्कतच नाही, सगळीकडे जाते तिथं मस्तीच करते. तर आम्ही गेलो बायखाल्याला राणीच्या बागेन वाघ बघायला. वाघ नाही म्हणजे बरंच प्राणी होतं, पण आम्हाला मेन वाघच बघायचा होता. पण वाघ बघासाठी लोकांनी आवरी गर्दी घातलेली का सांगूनच फायदा नाही. ते वाघाच्या चक्करमध्ये इथं कोणता जीव जायचा बाई. 50-50 रुपयान नुसती चेंद्राचेंद्री चाललेली. बाईची एंट्री झाली. आवरी लोकांनी त्याला बघायला गर्दी घातलेली का सांगूनच फायदा नाही. आम्ही नाही बाबा, आम्ही लांबच होतो. मरू दे, कोणी सांगलं आवरा वाघ बघलाच पाहिजे. आम्ही लांबच्या विभागला, लांबच्या बी तवरात दिसू होता ना, जवळच्या बी तवरात मोठा दिसू होता. मग बाई कसा जंगलचा राजा कसा फिरते बघा. मग त्याला बघून झाला मन भरून भरला. आणि आम्ही गेलो मग दुसरं प्राणी बघायला. दुसरं प्राणी बघता बघता अर्ध प्राणी झोपल्या आणि अर्ध प्राणी पाण्यान बसून राहिले. आता त्यांना बोलवायचा कसा, उठवायचा कसा, कोण रिक्स घ्यायला जण. 50-50 रुपयाचा तिकीट करलेला. पण तो आवरा मोठा झू होता का सांगूनच फायदा नाही. आवरी येऊन फिरता फिरता माझ्या डोक्याचा पूर्ण ताप आलेला. मग आम्ही गेलो परत मगर बघायला. ती मगर बघायला गेलो. ती मगर आम्हाला वाटलं खाली आहे. खालच्या परत आम्ही वरती गेलो. ती मगर मस्त वरती पाण्यात बसलेली. मला वाटलं मेलेली आहे का, पण नाही, जिवंत होती. नंतर ती हालायला लागली. पिऊला घेतला ना, जरा वॉक करायला घेतला. पिऊला घेऊन थकली बघा. पिऊ कशी बघा. तिथं पण काही लिखत नाही. तिथं पण मम्मीला पण आहे. मीनी मस्त व्हिडिओ शूट करायला. माझ्या पाठीमागच्या कंचा मेला गेला का माहिती.